उत्तर भारतात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। जम्मू काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी, अचानक आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झालेली आहे। अनेक घरं, वाहनं आणि शेतीचं नुकसान झालंय। मृतांचा आकडा 11 वर पोहोचलाय तर अनेक जण बेपत्ता असल्याचं देखील समजतंय। हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी आणि महापूर, पावसाचा कहर, 11 जणांचा मृत्यू। हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये देखील रेड अलर्ट। जम्मू काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातले। डोंगराळ भागात झालेल्या ढगफुटीनंतर अचानक आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले। दारहाली नदीला आलेल्या पुरामुळे संरक्षण भिंती कोसळल्या आणि सखल भाग जलमय झाले। पुराच्या वेगवान प्रवाहात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या शेकडो गाड्या वाहून गेल्या। अनेक घरांचं मोठं नुकसान झालं असून कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। हवेली परिसरात 7 घरांचं नुकसान झालंय तर पूंछमध्ये घर कोसळल्याच्या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झालाय। राजौरी आणि पूंछमध्ये विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून 5हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत। एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर बचाव कार्य करते। खराब हवामानामुळे मदत कार्यात अडथळे येत असले तरी हेलिकॉप्टर, बोटी आणि शोध पथकांच्या मदतीनं बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे। बारिश की वजह से ये पुल 2025 का बह गया था। उसके बाद बोल रहे थे कि इसको जल्दी से जल्दी हम बनाएंगे। उसके बाद इधर कोई आया ही नहीं, तब से ये बंद पड़ा। लोगों को परेशानी है, कोई बीमार होता है, लेडीज इतनी खज्जल हो रही है। कुछ लोग नीचे जा रहे हैं, कुछ इधर ही आगे पीछे घूम रहे हैं। लोगों को नहीं करवास हो रहा है ये पानी। डर तो बहुत है, हमारे इधर बहुत डर हो गया इसका पानी पुल की वजह से। मुसळधार पावसाचा परिणाम जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर देखील झालाय। अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली असून प्रशासनानं नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचं आवाहन केले। किश्तवाडमधील दच्चण आणि सुरनू कियार भागातही ढगफुटीमुळे शेती आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झाले। 3-4 दिन हुए पाइपें डाली हुई, फिर रात को बाढ़ आया और सारी पाइपें फिर बह गई। इसलिए हमारी अपील है कि इधर पुल जो सेक्शन हुआ है सर पुल नहीं डाल रहे हैं और लोगों को बहुत तकलीफ आ रही है। आर पार लोग फंसे हुए हैं, स्कूल के बच्चे हैं, लोगों को कहीं मातबदारी हुई है, उधर जाना था, वो लोग भी नहीं जा पा रहे हैं और लोग आर पार फंसे हुए हैं। दरम्यान भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेशातील चंबा, कांगडा, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। सखल भागात पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। उत्तर भारतातील या नैसर्गिक आपत्तीनं पुन्हा एकदा डोंगराळ भागातील अतिवृष्टीचं गंभीर वास्तव समोर आणले। हवामान खात्यानं पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आहे। अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेला प्राधान्य देणं गरजेचं आहे। जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेलं बचाव कार्य अजूनही वेगानं सुरू आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे। पावसाचा जोर कायम असल्यानं नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।